नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय नेरुळकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भारताच्या राजकारणावरती अचानक काहीतरी उलथापालथ होते की काय अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याला कारण ठरलाय कालचा एका पोटनिवडणुकीचा निकाल. हा निकाल कुठे लागला तर बिहार या राज्यामधल्या बाकीपूर या जे काही ते विधानसभा मतदारसंघ होता तिथून भाजपाचे आता नवनिर्वाचित जे अध्यक्ष आहेत नितीन नवीन ते तिकडनं निवडून येत होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर जी जागा रिक्त झाली होती तिथे पोटनिवडणूक चालू होती आणि तिथे जनसुराज्य पार्टीचा गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला भोपळा सुद्धा फोडता आला नव्हता. पक्षाचे जे अध्यक्ष आहेत प्रशांत किशोर यांना अचानक तिथे विजय मिळाला आणि त्यातून संपूर्ण देशभर एक वातावरण तयार झालं की भाजपाच्या सत्ताधारी भाजपाच्या विरोधात एनडीएच्या विरोधात सगळं जनमत जायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याला आता पार्श्वभूमी अशी आहे की सीजेपीचं जे आंदोलन झालं त्याच्यानंतर तरुण आणि हे सगळेच लोक भाजपाच्या विरोधात जायला लागलेले आहेत अशी चर्चा विरोधकांकडनं सातत्याने उक्कापण सुरू केली गेली आणि तशी आरोपांची राळ सुद्धा उठवली गेली. मग खरंच असं झालंय का? या बाकीपूर जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या निवडणुकीचा निकालांचा बिहारच्या राजकारणाचा भारतीय राजकारणावरती नेमका प्रभाव काय आहे, याचे नेमके अर्थ काय निघतात? जनसुराज्य पार्टीचे जे प्रशांत किशोर आहेत त्यांना विजय मिळालाय ह्याचा नेमका अर्थ कसा लावायचा आणि खरंच भारतातलं वातावरण राजकीय वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे का, हे सगळेच प्रश्न आपल्याला आहेत आणि त्याचीच चर्चा आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय नेरुळकर सर. सर आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. मला पहिले मी जसं समानेत म्हटलं की तो विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होती तर नेमका हा काय पण जो बिहार राज्य आहे त्या राज्याचं आणि त्या राजकारणाचं भारतीय राजकारणावर महत्व काय आहे, प्रभाव काय? गेल्या 2-2.5 वर्षापासून पाटण्याचं भारतातलं राजकारणातलं महत्व अबाधित आहे. आजही बिहारमध्ये असं म्हटलं जातं की जब बच्चा पैदा होता है तो अपनी माँ की कोख से ही राजनीति सीख के आता है. आणि तशीच परिस्थिती आजही बिहारमध्ये आहे. जे बिहारमध्ये होतं ते नंतर देशभर जातं आणि हे बिहारमध्ये स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. अगदी पूर्वीचा काळ जेव्हा मगध काल म्हणा, चंद्रगुप्त मौर्य म्हणा, या सगळ्या आर्य चाणक्य म्हणा, यांची ही सगळी भूमी आहे की ज्यांनी राजकीय राजघराणी पाहिली, राजेशाही पाहिली, तसेच त्यांनी डेमोक्रेसीचा जन्मही पाहिला भारतातला. 2500 वर्षापूर्वी जानपद अशी जी संकल्पना मांडली गेली ती देखील याच भूमीत मांडली गेली. आणि तिकडेच स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींनी चंपारण्याच्या आंदोलनाची सुरुवात केली होती. पटनामधलं गांधी मैदान हे अशा शेकडो गोष्टींचं साक्षीदार आहे. त्या ठिकाणी इंदिराजींच्या सभा झाल्या, त्याच्या आधी नेहरूंच्या सभा झाल्या, गांधीजींच्या सभा झाल्या, नंतर अगदी आता अलीकडे लालू प्रसाद यादव यांच्या, अटल बिहारी वाजपेयी यांच्या आणि आता नरेंद्र मोदी यांच्या फार मोठ्या सभा झाल्या. आणि त्याच्यात सर्वात महत्वाचा टर्निंग पॉईंट या देशातला घडला होता 70च्या दशकामध्ये, तो म्हणजे जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन. त्याची सुरुवात सुद्धा या पटनामधल्या गांधी मैदानातून झाली होती की ज्याच्या एका किनाऱ्याला गंगा आहे, त्यामुळे गंगा जहां से बहती है वही देश चलता है असं जे म्हटलं गेलं ते इकडे अगदी स्वच्छपणे दिसून येतं. आणि त्याच पटना शहरामधला एक अतिशय शहरी असलेला भाग की जो साधारणतः भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो आणि जी सीट भारतीय जनता पक्ष गेले 30 वर्ष जिंकतंय ती सीट भाजपनी गमावली. आणि त्याहीपेक्षा सुद्धा ही साधीसुधी सीट नव्हती, तर त्याचे नवनिर्वाचित असे जे अध्यक्ष आहेत नितीन नवीन, ते तिकडून निवडून यायचे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाचीच जागा तुम्ही गमावलीत म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमचं नाक कापून घेतलेलं आहे, तुमचा पराभव हा जिव्हारी लागणार आहे, अशा स्वरूपाचा प्रचार सुरू झाला. म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. मग इथे एक प्रश्न येतो की मी आता ह्या सगळ्या तुम्ही सांगितल्या त्या गोष्टींवरती आपण चर्चा करूच की भाजपला नक्की जिव्हारी लागलं का नाही लागलं हे सगळं आपण चर्चा करूच, प्रश्नच नाही. पण मला या निवडणुकीकडे यायचं आहे की हे बंकीपूर जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याची पोटनिवडणूक होती. त्या पोटनिवडणुकीत नेमकं झालं काय? त्याच्यामुळे ते बरेच आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती झाले, ते कसे झाले, त्याची पार्श्वभूमी काय, नेमकं या निवडणुकीत घडलं काय? एकतर ही जी निवडणूक होती ही पोटनिवडणूक आहे आणि त्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अगदी शेवटच्या क्षणी त्यांचा उमेदवार बदलला. म्हणजे एकदा जाहीर केला सिन्हा म्हणून आणि नंतर 24 तासात त्याला बदलून दुसरा उमेदवार दिला गेला. हे एक प्रकारे मतदारांना गृहीत धरणारं होतं, तसंच कार्यकर्त्यांना सुद्धा गृहीत धरणारं होतं. म्हणजे कम्युनिकेशन जे होतंय ते टॉप टू बॉटम होतंय, बॉटम टू टॉप असं होत नाहीये. अशा प्रकारचा एक मेसेज आणि संदेश हा खूप स्ट्रॉंगली गेला. दुसरी गोष्ट, या पोटनिवडणुकीमध्ये मतदान जे झालं ते अवघं 35% मतदान झालं आणि बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विशेषतः त्या भागामध्ये 65 ते 70% निवडणुकीचा इतिहास असताना
ते 20% खाली येणं हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचं जे इलेक्शन मॅनेजमेंट आहे, पन्ना प्रमुख आहे, त्याच्यानंतर बूथ प्रमुख आहे, या सगळ्या रचनेला कुठेतरी छेद देणारं होतं. त्यामुळे एक असा मेसेज गेला की भारतीय जनता पक्षाची केडर ही त्याच्या नेतृत्वावर फारशी खुश नाही. दुसरी गोष्ट, हा जो सगळा मतदारसंघ आहे तो एक केडर ज्याला ज्याला आपण म्हणू त्यांनी बांधलेला होता, परंतु ती केडर या निवडणुकीमध्ये कुठे दिसली नाही. हा जो सगळा भाग आहे हा अप्पर कास्ट जो बिहारमध्ये म्हटला जातो तो अप्पर कास्ट आहे, तो निवडणुकीला बाहेर पडला नाही. आणि जो मिडल अँड लोअर क्लास आहे, हा मिडल अँड लोअर क्लास हा कोणाला नेमकं मतदान करायचं या बाबतीत संभ्रमावस्थेत होता. आणि मुस्लिम मतदारांची त्यात जोड झाली आणि या सगळ्या गदारोळामध्ये प्रशांत किशोर यांचा फायदा झाला. आणि प्रशांत किशोर कन्व्हिन्सिंगली 19,000च्या मार्जिननी निवडून आलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. परंतु याचं विश्लेषण करताना याचा भारतीय राजकारणावर परिणाम झाला, आता भाजपची सत्ता जाणार, राहुल गांधी म्हणालेले होते 1 वर्षाच्या आत भारतीय जनता पक्षाचं सरकार कोसळणार, मोदी सरकार कोसळणार. तर मला एक कळत नाही, एक मतदारसंघ आहे फक्त हा, बिहार मधला एक मतदारसंघ, आणि त्याच्यावरून तुम्ही संपूर्ण देशामधलं ज्या 18-19 राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे ती उठवली तर असं म्हणताय, याच्या इतकं दुसरं हास्यास्पद विश्लेषण काही नाही. तरी देखील भारतीय जनता पक्षासाठी याच्यातनं काही धडे आहेत, काही शिकण्यासारखं आहे, काही बदल करण्यासारखे आहेत. तो प्रश्न आला की त्याची चर्चा आपण करूच. सर, यातनं दोन प्रश्न येतात. एक तर हा जो निकाल लागलेला आहे ह्याच्यानंतर नेमका आता भारतीय जनता पक्षात मी आता म्हटलं की भारतीय जनता पक्षाची जी गोष्ट आहे त्याचं पुढे काय होणार, त्यांचे जे कच्चे दिवे समोर आले त्याचं पुढे काय होणार. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या बाजूला मला यायचं आहे की प्रशांत किशोर आणि त्यांच्या जनसुराज्य पक्ष यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल आणि त्यांच्याबद्दल मी एक यशस्वी रणनीतिकार, त्याला एक यशस्वी उमेदवार अशी त्यांची जी प्रवास राहिला आहे, या सगळ्यात बद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. हे दोन प्रश्न, ह्यांच्याबद्दलचं आपलं विश्लेषण काय. भारतीय जनता पक्षाला याच्यातनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे. त्यामुळे ही एक संधी आहे की ऑर्गनायझेशनल चेंज ज्याला आपण म्हणतो, मराठीमध्ये एक शब्दप्रयोग आहे भाकरी फिरवणे. भाकरी फिरवली त्यांनी करपते. तर भारतीय जनता पक्षाने आता भाकरी फिरवायची वेळ आलेली आहे. तसंच अनेक मंत्रिमंडळांमध्ये चेंज करायची वेळ आलेली आहे. अनेक मुख्यमंत्र्यांना बेल्ट अप अशा प्रकारची सूचना देण्याची देखील वेळ आलेली आहे. जो काही एक अरोगन्स आलेला आहे, सत्तेचा दर्प, अहंकार काही ठिकाणी दिसतो आपल्याला. उदाहरणार्थ या बंकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारामध्ये एका महाभागाने असे उद्गार काढले, कुत्ता बिल्ली को भी तिकीट देंगे तो भी चुन के ला सकते हैं. आता हा जो दर्प आहे हा कुठेही तुम्हाला मोदी यांच्या बोलण्यात दिसणार नाही, तुम्हाला बाकीच्या नेत्यांच्या बोलण्यात दिसणार नाही. पण हे स्थानिक पातळीवरचे नेते होते आणि ही निवडणूक स्थानिकच होती. या निवडणुकीत बाहेरचे मुद्दे नव्हते. या निवडणुकीत राष्ट्रीय निवडणूक याचं रेफरेंडम नव्हतं. याला कुठलीही कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरच्या आंदोलनाची पार्श्वभूमी सुद्धा नव्हती. हा एक स्थानिक प्रश्न होता, ही एक स्थानिक निवडणूक होती, स्थानिक प्रश्नांवर लढली गेली. आणि त्या ठिकाणी असा जो माज दाखवला गेला तो माज लोकांना अजिबात आवडलेला नाही आणि त्याच्यावर प्रतिक्रिया आली. तुम्ही शेवटच्या क्षणी उमेदवार बदलला तोही आम्हाला आवडलेला नाही, त्याच्यावरही एक प्रतिक्रिया आली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला या संदर्भात सुधारणा करायला, बदल करायला एक संधी अशी त्याची जाणीव करून दिली मतदारांनी, असं आपल्याला म्हणता येईल. आता तुमचा दुसरा प्रश्न आहे तो प्रशांत किशोर यांच्याबद्दल. मागच्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना अवघी 3.3% मतं मिळाली होती. आणि तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे, त्यांना भोपळे फोडता आला नव्हता. पण त्याही पेक्षा 236 ज्या जागांवर ते उभे होते त्यातल्या 234 ठिकाणी त्यांना आपलं डिपॉझिट सुद्धा वाचवता आलेलं नव्हतं. किंबहुना संपूर्ण बिहारभर त्यांनी जी पदयात्रा काढली त्याला प्रचंड जनप्रतिसाद असा मिळाला आहे. त्या जनप्रतिसादाच्या 5% मतं सुद्धा त्याला मिळालेली नाहीत, असं स्पष्ट करून आलेलं आहे. प्रशांत किशोर हे सर्वसाधारणपणे सेफॉलॉजी म्हणजे या विषयात मी डॉक्टरेट केलेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आमच्या क्षेत्रातल्या कोणाला तरी राजकारणात एवढा चांगला प्रवेश मिळाला त्याबद्दल मी आनंद आणि अभिनंदनही त्यांचं व्यक्त करतो. परंतु ते एक व्यावसायिक सेफॉलॉजिस्ट आहेत. म्हणजे 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या विजयामध्ये भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव करण्यामध्ये त्यांचा एक रणनीतिकार म्हणून त्यांचा एक फार मोठा सहभाग होता. मग मोदीजींच्या अनेक होलोग्रामच्या सभा असतील, चाय पे चर्चा असतील, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी सुचवलेल्या होत्या. परंतु 2014ला भाजपमध्ये राहिल्यानंतर भाजपचे कट्टर विरोधक त्या काळात असल्या नितीश कुमार यांच्याकडे गेले आणि जनता दल युनायटेडला त्यांनी बिहारमध्ये विजय मिळवून दिला. 2016ला त्यांनी काँग्रेसमध्ये काही आपलं नशीब आजमावता येतंय का अशा स्वरूपाचा प्रयत्न केला. 2018 मध्ये ते रीतसर राजकारणी बनले आणि जनता दल युनायटेडचे ते पदाधिकारी सुद्धा बनले.
2019ला त्यांनी वायएसआरला आंध्र प्रदेशामध्ये मदत केली आणि त्यांना सगळे सल्ले दिले, त्यांना निवडून आणलं. 2020 साली सीएए आणि एनआरसी बद्दलची वादग्रस्त त्यांनी वक्तव्य केली, त्याबद्दल त्यांना एक प्रकारे पक्षातून धन्यवाद परिसमाप्ती की घोषणा म्हणून त्यांना हातात नारळ देण्यात आला आणि मग ते फुल टाइम पुन्हा एकदा रणनीतिकार म्हणून आले आणि 2020 साली त्यांनी आप पक्षाला निवडून आणण्याकरता मदत केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याकरता त्यांनी मदत केली. त्याच्या आधी जरा 2021 साली तृणमूल काँग्रेसला जी शेवटची निवडणूक ते जिंकले त्याच्यातही त्यांनी थोडीफार मदत केली. 2022 साली डीएमके सत्तेवर आलं, त्यात त्यांना सल्लामसलत केली होती. त्यामुळे त्यांचा जो सक्सेस रेट आहे दुसऱ्याला निवडून आणण्याचा तो खूप चांगला आहे, परंतु स्वतःच्या पक्षाला निवडून आणण्यामध्ये मात्र ते कमी पडले. इथे एक स्पेस निर्माण झाली. भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी काय आपण म्हणू उमेदवार बदलणे म्हणा, निवडणुकीत हलक्यात घेणे म्हणा, आपल्या मतदाराला बाहेर न काढता येणे म्हणा, या सगळ्या गोष्टी तिकडे होत्या आणि ती जी एक पोकळी निर्माण झाली होती त्या पोकळीमध्ये त्यांना कुठेतरी जागा मिळाली आणि ते निवडून आले. पण म्हणून एका छोट्याशा पोटनिवडणुकीतून संपूर्ण देशाचा ट्रेंड आलेला आहे अशा प्रकारची जर भूमिका कोण मांडत असेल तर ते मला असं वाटतं एका छोट्या गल्लीतल्या प्रश्नाचं राष्ट्रीयकरण करणं असं होईल. याचा अर्थ प्रत्येक पोटनिवडणूक ही कुठल्याही प्रकारचा राष्ट्रीय निष्कर्ष किंवा ट्रेंड दाखवत नाही असं मला म्हणायचं नाहीये. यापूर्वी असे अनेक प्रकार घडलेले आहेत. आझमगडमध्ये 78 किंवा 79 साल, मला आता नेमकं आठवते 78 असणार बहुधा, आझमगडमध्ये मोहसिना किडवाई उभ्या होत्या काँग्रेसतर्फे आणि त्याला इंदिराजींनी उभं राहून त्यांना निवडून आणण्याकरता काय म्हणू आपण ज्याला सगळी प्रतिष्ठा पणाला लावलेली होती. आता त्या निवडणुकीमध्ये त्याच्या आधी तुम्हाला सगळं माहिती आहे, 75ला आपल्याकडे आणीबाणी आली, 77ला काँग्रेस जनता दलाचं सरकार आलं, त्याच्यानंतर काँग्रेसचं एक प्रकारे विघटन झालं. त्याच्यामध्ये चंद्रशेखर होते, जगजीवन राम होते, हे सगळे पक्षातनं बाहेर पडलेले होते आणि त्या म्हणजे फुटलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी ती निवडणूक लढवली आणि मोहसिना किडवाई निवडून आल्यानंतर एक फार मोठा त्यांना दिलासा मिळाला की आपण परत येऊ शकतो. तीच गोष्ट 1988 साली झाली आणि अलाहाबादमध्ये जागा रिकामी झाली, पोटनिवडणूक झाली का तर अमिताभ बच्चन यांनी बोफोर्स प्रकरणात फटका खाल्ल्यानंतर त्यांनी राजनीतीचे संन्यास लिहा आणि ती जागा मोकळी झाली. तिथे बोफोर्स प्रकरणात राजीव गांधीवर नाराज असलेल्या व्हीपी सिंगांनी, एकेकाळी ते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांनी राजीनामा देऊन स्वतंत्र आणि अपक्ष निवडणूक लढवली. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसने एक बलदंड उमेदवार दिला, ते होते सुनील शास्त्रींसारखा उमेदवार असून सुद्धा व्हीपी सिंग निवडून आले आणि ते पुढे देशाचे पंतप्रधान झाले. सो दॅट वे ती निवडणूक जर तुम्ही म्हणाल तर ती निवडणूक एक प्रकारे डिफायनिंग मोमेंट ज्याला आपण म्हणतो, एक खूप मोठा प्रकारचा निष्कर्ष काढू शकता येईल अशा प्रकारची निवडणूक होती. पण याचा अर्थ प्रत्येक निवडणूक असा निष्कर्ष देते असं नाहीये. आता उदाहरणार्थ 2017 साली उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष दणकून निवडून आला आणि तो आल्यानंतर कोण मुख्यमंत्री बनलं तर योगी आदित्यनाथ बनले. आता योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांची गोरखपूरची जी खासदारकीची जागा होती ती रिकामी झाली, जी पारंपरिकरित्या ते वयाच्या 26 वर्षापासून निवडून येत आहेत तिकडे. त्या जागेवर त्यांचा पराभव झाला. तिथेच नाही फक्त पराभव झाला, आता फतेपूरला पण झाला. आता इकडे सत्ता कोणाची होती तर भारतीय जनता पक्षाची होती, दणकून त्यांना जागा मिळाल्या होत्या. पण म्हणून 2022 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचा दणकून पराभव झाला का तर अजिबात नाही. 2017 पेक्षा त्यांना जास्त जागा मिळाल्या. महाराष्ट्रात सुद्धा अनेक वेळेला असं झालेलं आहे. तुम्हाला सांगतो, कृष्णा देसाई यांचा खून झाला, त्याच्यानंतर सगळे राजकीय पक्ष शिवसेनेच्या विरोधात होते. शिवसेनेला आमदारकीची निवडणूक लढवायचा फारसा अनुभव सुद्धा नव्हता. अजूनही तो एक मुंबई सेंट्रिकच पक्ष भूमिपुत्रांच्या भूमिका घेऊन येणारा होता आणि वामनराव महाडिकांना त्यांनी उतरवलं. जिंकण्याची काही आशा नव्हती, परंतु राजकीय गणित अशी पडली की त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना मदत केली होती आणि वामनराव महाडिक निवडून आले. पण त्यानंतर जेव्हा रेग्युलर निवडणूक झाली त्यावेळेला वामनराव महाडिकांचा पराभव झाला. म्हणजे त्या निवडणुकीवर जर तुम्ही काय अंदाज बांधायचा प्रयत्न केला असतात तर असं काही होत नाही. तुम्हाला मी सांगतो, तीच गोष्ट आपल्याकडे मंगळवेढ्याची सीट, पंढरपूर मंगळवेढा सीट जी आहे त्याच्यात समाधान अवताडे निवडून आले होते. त्याच्यावरून जर तुम्ही काही निष्कर्ष काढायचं म्हणत असाल पोटनिवडणुकीवरनं तर पोटनिवडणुकीत सत्तारूढ पक्षाचा पराभव झाला आणि नंतरच्या निवडणुकीत सत्तारूढ पक्ष पुन्हा दणकून निवडून आला. असे अनेक तुम्हाला मी उदाहरणं भारतीय राजकारणात देऊ शकतो. त्यामुळे इट कॅन नॉट बी जनरलाइज ॲट ऑल. आणि ह्या निवडणुकीचा निकाल, ह्या निवडणुकीची लढाई जी होती
ती निव्वळ आणि निव्वळ स्थानिक पक्षांवर होती. लगेच कॉक्रोच जनता पार्टी, जंतर मंतर असं त्यांचं ग्लोरिफिकेशन, एक नॅरेटिव्ह पसरवणारी एक फार मोठी आपल्याकडे अग्रलेख लिहिणाऱ्यांची अशी एक टोळी आहे. आणि त्या अग्रलेख लिहिणाऱ्यांच्या टोळीला जोरात ममतानी निवडून आले ना, तेव्हा सुद्धा असं वाटायला लागलं त्यांच्या विजयामध्ये न्यूयॉर्कच्या महापौराच्या निवडणुकीत की आता जणू काही मोदीच पराभूत झालेले आहेत किंवा मोदी पराभूत होणार आहेत. हंगेरीमध्ये सत्तांतर घडल्यानंतर त्याच्यावर अग्रलेख लिहिले गेले आपल्याकडे की आता हंगेरीचा धडा भारताने शिकला पाहिजे. असं बंकीपूरमध्ये अजिबात झालेलं नाही. बंकीपूर ही एक स्थानिक प्रश्नांवर स्थानिक निवडलेली निवडणूक होती आणि त्याचा राष्ट्रीय राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. बिहारमध्ये मात्र एक नवीन चेहरा आलाय. जर दणका कोणाला बसला असेल ना याचा, तर राष्ट्रीय जनता दलाला बसलेला आहे. कारण जनता दल, राष्ट्रीय जनता दल जे आहे ते मागच्या वेळेला जेव्हा निवडणुका झाल्या वर्षभरापूर्वी, तेव्हा 2 नंबरची त्यांना मतं पडलेली होती. परंतु आता या सीटवर त्यांना 3 नंबरची मतं पडली आहेत आणि डिपॉझिट वाचलं. तेजस्वी यादव यांनी सीट सिरियसलीच घेतलेली नव्हती. ते प्रचाराचा निम्मा काळ तर परदेशात काय करायला गेले होते काय माहिती. इथे त्यांनी प्रचार देखील केलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्यासाठी जनतेनं लालटेन बुझ गया अशी त्यांना एक प्रकारे सूचना केलेली आहे. आणि ती सगळी जागा, ती जी सगळी स्पेस आहे काँग्रेसची आणि जनता दल, काँग्रेस आणि आरजेडीच्या विरोधी पक्षाची स्पेस आहे. त्या जागेतला आता एक पहिलं पाऊल हे पडलेलं आहे. याचा अर्थ ते संपूर्ण विरोधी पक्षाची स्पेस व्यापतील असं सुद्धा अजिबात म्हणता येणार नाही. पण त्यांच्यासाठी ती जास्त धोक्याची घटना आहे. आणि भारतीय जनता पक्षासाठी सुद्धा धोक्याची घटना आहे की तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षाची जागा तुम्हाला रिटेन करता आली नाही. कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये हतोत्साहिता येते आणि पक्षांतर्गत जी काही कुरबुरी आहेत त्या कुरबुरी मग वरती डोकं काढायला लागतात. आणि विशेषतः कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं वातावरण देशामध्ये आहे. अशा प्रकारचं कथ्य संपूर्ण भारतभर पसरवलं जात असताना हा पराभव होणं ही काहीशी स्वतःला रिफॉर्म करायची संधी देणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. तर तुमचं एवढं विस्तृत उत्तरानंतर पुन्हा एकदा 2 प्रश्न आम्हाला आहेत. तर पहिला प्रश्न म्हणजे की तुम्ही सत्याने म्हणताय की भारतीय जनता पार्टीसाठी हे खूप शिकण्याची गोष्ट आहे, त्यांना शिकण्याची संधी मिळाली आहे. मग आम्हाला उलटा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की भारतीय जनता पार्टीसाठी ही खरंच एक धोक्याची घंटा आहे का? कारण कसं आहे, कुठे एका छोट्या ठिकाणी झालेली गोष्ट पसरायला वेळ लागत नाही आणि ती शिथिलता यायला वेळ लागत नाही. सो ही गोष्ट भारतीय जनता पार्टीसाठी खरंच धोक्याची घंटा बनू शकते का? आणि दुसरं म्हणजे तुम्ही सातत्याने मगाशी उल्लेख केला की आपल्याकडे एक टोळी आहे जी अग्रलेख ह्याच्यावरती सगळ्यावरती लिहित असते. मग त्यातला एक व्यक्ती विश्वप्रवक्ते म्हणून सुद्धा ओळखले जातात. तर त्यांनी सुद्धा असं म्हटलंय, पेढे वाटा पेढे वाटा, भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. मग ह्या सगळ्या विरोधकांकडनं जे पसरवलं जात आहे याच्यावरती आपलं विश्लेषण काय? आणि खरंच भारतीय जनता पार्टीसाठी धोक्याची घंटा आहे का? या 2 आता प्रश्न. आता कसं झालंय माहितीये का, शेजारच्याकडे पाळणा हल्ला की आपण पेढे वाटायची पाळी आली. कारण आपल्याकडे पाळणा हलायची काही चिन्ह दिसत नाहीये. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्यावर स्वार होण्याकरता म्हणून आपण तिकडे जायला तयार असतो. तसंच इकडे प्रशांत किशोर जिंकले तर तो विजय देखील आमच्याचमुळे आहे. आम्हीच आतापर्यंत जे करत होतो त्याच्यामध्ये जिंकलेले आहेत. आणि त्याच्यात त्यांना लगेच मला असं वाटतं आंतरराष्ट्रीय पडसाद याचे उमटलेले आहेत असं वाटायला लागतं. त्यांना त्यांचं विश्वप्रवक्तेपद जे आहे ते लखला बसो. यातनं कुठलाही ट्रेंड निर्माण होणार नाही. आज हे माझं वाक्य तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. तुम्हाला आता 2027ला जानेवारीमध्ये ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकात तुम्हाला दिसून येईल स्पष्टपणे. मी सांगतो की भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशामध्ये थम्पिंग मेजॉरिटीनं निवडून येणार आहे. यात काही शंका नाहीये. आता राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचा. होय, हे खरं आहे की भारतीय जनता पक्षाला ऑर्गनायझेशनल शिफ्टची अत्यंत गरज आहे. त्यामुळे एक काय म्हणू आपण ज्याला नवीन रक्त येणे, नवीन चेहरे येणे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याकरता नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा संवाद वाढणे. त्याहीपेक्षा काही नेत्यांमध्ये काही अरोगन्सी आलेली आहे, काही अहमन्यता आलेली आहे, काही माज आलेला आहे. त्यांची वक्तव्य बेताल आहेत. ते आपल्या नेत्याकडून म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्याकडून काही शिकत नाहीयेत. फ्रेंड्स म्हणून ज्यांनी तुम्हाला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या त्या सुद्धा मुलांना फ्रेंड्स म्हणून हाक मारायची आणि त्यांना राष्ट्रनिर्मितीसाठी स्वतःच्या बरोबर हाताला हात आणि खांद्याला खांदा मिळवू असं म्हणायचं. याच्यातनं जे काही शिकायचं असतं ते अजून भारतीय जनता पक्षाचे केडर शिकलेली आहे असं काही मला दिसत नाहीये. तर मला असं वाटतं आता ती वेळ आहे भारतीय जनता पक्षाला की भाकरी त्यांनी फिरवली पाहिजे. नाहीतर त्यांना ही धोक्याची सूचना असू शकते. पण याचा अर्थ एका निवडणुकीतून संपूर्ण भारतभर सत्तांतर झालं असं म्हणणं म्हणजे
फारच झालं. म्हणजे राईचा पर्वत काय त्याच्याही पेक्षा पलीकडे काहीतरी स्टेच करण्यासारखं आहे, अशी कुठली परिस्थिती निर्माण झालेली नाही. तर या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न, की आपण एवढी सगळ्या पैलूंवरती चर्चा केली, या निवडणुकीचं संपूर्ण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. खरंच या सगळ्यातनं पुढे काय होईल, याच्यातनं पुढचे ट्रेंड्स काय असतील आणि येणाऱ्या भारतीय राजकारणावरती येत्या काळामध्ये या निवडणुकीचा कसा प्रभाव राहील, आपलं विश्लेषण. प्रशांत किशोर यांचा एक प्रकारे बिहारच्या राजकारणात प्रवेश झाला, त्याबद्दल ते आमच्याच व्यवसायातले आहेत. म्हणजे मी जसा ट्रेंड डॉक्टरेट सेफॉलॉजी मधला आहे ते प्रॅक्टिसिंग सेफॉलॉजी आहेत. त्यामुळे सेफॉलॉजिस्टला चांगले दिवस आलेले आहेत राजकारणात सुद्धा. त्यामुळे आम्हाला एक आधार निर्माण झालेला आहे, एक आदर्श निर्माण झालेला आहे. तर त्याचा एक गमतीचा भाग सोडून द्या. परंतु ते नक्कीच आपली भूमिका बजावतील आणि आरजेडीसाठी मात्र ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. काँग्रेससाठी देखील बिहारमध्ये खूप मोठी धोक्याची घंटा आहे आणि भारतीय जनता पक्षासाठी एक सूचना आहे की तुम्हाला आता ताबडतोब बदललं पाहिजे आणि शेवटी मतदारांनी दाखवून दिलं की मतदार हाच शेवटी राजा आहे. त्याला मॅन्युप्युलेट करता येत नाही दीर्घकाळ. काही काळ एखाद निवडणुकीपुरतं तुम्हाला करू शकेल, पण या एका निवडणुकीवरून लगेच हे 78 सालचं आझमगड आहे किंवा 88 सालचं अलाहाबाद आहे, अशी कुठलीही परिस्थिती आता या क्षणाला नाही, अशी स्पष्ट भूमिका मी इथे मांडतोय. पण तरी देखील बरेच वर्ष झाले भारतीय जनता पक्षाने ऑर्गनायझेशनल चेंजेस केलेले नाहीत. ते करायची वेळ मात्र आता यांनी जवळ आणून ठेवलेली आहे. सर, ह्या पोटनिवडणुकीचा आपण निकालाचा अभ्यास केला, यातनं वेगवेगळ्या पैलूंमधनं आपण सगळ्या गोष्टी समजून सुद्धा घेतल्या. प्रशांत किशोर यांच्या राजकारणातल्या एंट्रीमुळे आपण याची दखल घेतली आणि खरं तर त्याच्यामुळेच आपण या सगळ्या चर्चा घडवतोय आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरंच आता प्रशांत किशोर यांचं पुढे काय होणार, ते किती राजकारणामध्ये प्रभाव टाकू शकणार, याच्यावरती आपलं लक्ष असेलच आणि त्याचं सुद्धा आपण वेगवेगळे विश्लेषण नक्कीच करू. पण तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत, ह्याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. आपण या सगळ्या निकालामधून आपण ह्या बंकीपूर पोटनिवडणूक जी झाली, त्याच्यातनं आपण जे प्रशांत किशोर यांचा जो विजय झाला, त्याच्यातनं आपण काय अर्थ निघू शकतात हे सगळं बघितलं. खरंच ही पोटनिवडणुकीतला हा जो निकाल आहे, हा कोणासाठी धोक्याची सूचना आहे आणि कोणासाठी एक काय आपण सावधानतेचा इशारा आहे, हे सगळं आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे विविध पैलू आपण समजून घेतले. यातून एक नक्कीच सिद्ध होतं की मतदार हेच सर्वोपरी आहेत आणि लोकशाहीमध्ये मतदार हेच आपलं वर्चस्व ठेवून असतात आणि मतदार हाच एक खरा राजा आहे आणि तोच सगळं ठरवत असतो. हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आणि पोटनिवडणुकीतनं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. हेच या सगळ्यातनं अर्थ निघतात आणि भारतीय लोकशाही कायम सुदृढ होत राहते. भारतीय लोकशाहीचं हे सौंदर्यच म्हणायला काही हरकत नाही. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.